तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आता आपण आलेले लोकेशन तुम्ही चेकआउट करू शकता। आज आपण विथ फॅमिली आलो आहे फार्म हाऊसला। फार्म हाऊसच्या आतल्या गोष्टी तुम्हाला दाखवतो। आत्ताच आम्ही रीच झालो आहे, म्हणजे पोचलो आहे। सो आता आज पूर्ण दिवस आपण फार्म हाऊसमध्येच स्पेंड करणार आहोत। आणि फार्म हाऊसचं नाव बघा तर किमया फार्म हाऊस, पनवेलमध्ये मोरबे मोरबे गावाच्या पुढेच आहे। खैरवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात आहे। सो आत्ताच आम्ही पोचलेलो आहे सगळे किमया फार्ममधून। विथ फॅमिली आलो आहे आणि मस्त असं स्पेशियस एरिया आहे गाडी लावायला। हा एंट्रन्स आहे, हा पूल आहे, 2 पूल आहेत, त्यापैकी हा एक पूल आहे आणि दुसरा पूल तिकडे फर्स्ट फ्लोअरला तो बनवलेला आहे। आणि हा पण एक सुंदर असा ह्या पूर्ण लोकेशन आहे। नाश्ता काय पावभाजी आहे ना? पावभाजी आहे आणि पावभाजी आहे, भुर्जी पाव ही आहे, पावभाजी भुर्जी पाव। सकाळचा ब्रेकफास्ट करतात। झालंय लेट यायला 1:45 तरी पण ब्रेकफास्ट जर तो स्किप नाही झाला आपला स्किप। ब्रेकफास्ट स्किप न करता आपण आता एन्जॉय करणार आहोत। मला हातावर दे थोडे। सगळे सन्माननीय पाहुणे नाश्ता करायला बसले आणि आमचा एकच भाऊ आहे सन्माननीय सन्माननीय शिवम जाधव, प्रभाग क्रमांक 8। नको नको मिठाई मिठाई चकली नाही, चकली तेलकट। तिचा चेहरा तेलकट राहतो ना, तिला नवीन नाव पाडलंय तेलकट। आपली तेलकट आहे, समोसा ना आणि एकावर एक फ्री दोघी। पाठी इथे पाठी काय खातात यार, कोण खात? फार्म हाऊसला आलं की डायरेक्ट त्याच्यात जायचं असतं, लोक खात बसले। काय काळा जामुन दगड जे मी तुम्हाला दोघांना मारणार आणलंय ना, आणलंय स्प्राईट आणली आहे। हा तर आणले ना। लिंबू हवाय, कोणाला हवाय? हिरवळ जायची, हिरवळ चांदेरी गड आहे ना, तो चंदेरी फोर्ट आहे ना। हा इकडून चंदेरी फोर्ट दिसतो। तुम्हाला हे पाकडीला बोलले ना यायला? नाही आलेले प्रमुख पाहुणे। नाश्ता 2 मंडळी राहिली होती प्रमुख पाहुणे, ते पण आलेत आपल्या। आता रेकॉर्डिंग कर, असंच काढ फोटो। आम्ही वेळ लावला असता ना, आम्हाला माहिती काय बोललो कुठे होता आम्ही बोललो असतो ना तिकडे गेला, कशाला गेलेला सगळं रेकॉर्ड होत आहे, हे सगळं रेकॉर्ड होणार। आणि बरोबर आहे ना, तो हक्काची भाषा बोलतोय। काय गेलेला, कोणी सांगितलं जायला तिकडे? आणि रस्ते चुकला कसा तुम्ही? हा सगळं तुम्हाला गुगल मॅप पाठवलं, हे पाठवलं, काय गेलं? चेंज करता कसा वाटला ऍक्ट कमेंट करून सांगा। नाही मी माझ्या नाटकाच्या प्रयोगाची तालीम करतो। मला माहिती मी नाटक वगैरे करत असतो। त्याने एक त्याच्या तालमीतला एक पॅच करून दाखवला, कसा वाटलाय सांगा आम्हाला। आत्ते अगं मम्मी चल ना, आता आतमध्ये मजा कर ना। काय यार तू बाहेर हे करते? हा आता दादाने आपल्याला सांगितलं तो जो दिसतोय तो चंदेरी फोर्ट आहे, बरोबर? चंदेरी किल्ला आहे तो। आणि इथे यायचं असेल तर कसं यायचं? इथे यायचं असलं तुम्हाला ओला पकडून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। हा आणि या गावाचं नाव सांग, ज्या गावामध्ये हा फार्म हाऊस आहे त्याचं। खैरवाडी गावामध्ये हा किमया फार्म आहे। हा किमया फार्म म्हणून आहे आणि खैरवाडी गाव आहे। मोरबे जे एक फेमस गाव आहे त्याच्या पुढचं गाव, बरोबर? मोरबेच्या पुढच्या गावात आहे हा फार्म हाऊस। आणि दादा आपला इथे केअरटेकर म्हणून आहे। सुंदर असा फार्म हाऊस आहे। आपण बदलापूरला तिकडे गेलो होतो सॉलिट्यूडचा, त्यांचाच आहे दुसरा। बोर्ड पण हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे। तुम्ही येऊ शकता। आणि किमया फार्म हाऊसचा हा बोर्ड आहे, जसा तुम्ही इथून वरून याल सो तुम्हाला हा डाव्या हाताला दिसेल। कॉन्टॅक्ट नंबर आहे, डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन, त्या पण तुम्ही बघा। नदी आहे आपल्याकडे इथे। हा इथे बाजूला नदी आहे ना, इकडे बाजूला नदी आहे। आणि तुम्ही नदीवर पण जाऊ शकतो, म्हणजे असं
हां म्हणजे असं काही रिस्की नाही आहे स्पॉट. नदीवर तुम्ही जाऊन पोहू शकता आणि सुंदर असं गाव आहे एकदम. निसर्गाच्या सानिध्यात ते खूप सुंदर आहे. आणि सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, नाश्त्यापासून जेवणापासून. जर नाईट स्टे करत असाल तर रात्रीचं जेवण वगैरे आणि सुंदर सर्व अवेलेबल करून ते भेटणार. हां सगळं अवेलेबल करून भेटणार. हा एक जो आहे असा स्टेअर्स बनवले आहेत लोखंडी. आणि इकडे देखील एक स्विमिंग पूल आहे जो असा अटॅच बनवला आहे. म्हणजे हे घर आहे, त्या घराच्या बाजूलाच हा असा अटॅच स्विमिंग पूल आहे. आणि मगाशी दाखवला तो एक खाली, तो एक स्विमिंग पूल आहे. म्हणजे 2 स्विमिंग पूल आहेत. तुम्हाला 2 स्विमिंग पूलचं जर एन्जॉय करता येतं. कारण तो छोटा असल्या कारणामुळे हा एक मोठा स्विमिंग पूल बनवला आहे. कॉईन शोधायचा कार्यक्रम चालू केला आहे. आणि हा विरार पश्चिम आणि बोरिवली पूर्व. आणि आपल्या सोबत आज इन्सिडेंट घडलाय. आपला जो गोप्रो आहे त्याच्यामध्ये पाणी गेलंय, बॅटरी सुकट टाकली आहे आणि इकडे गोप्रो जो सुकट ठेवला आहे. सीन झालाय सोडा, त्याच्यामुळे आज आयफोनने ब्लॉक करतोय आपण. सॉरी. बघा मस्त एरिया आहे, म्हणजे एक नंबर आहे हा स्पॉट आहे ना, एक नंबर आहे. नाईटला इकडे मस्त की स्पॉट लाईट्स आहे. इकडे जे वॉटर साठीच आहे काहीतरी, तर याची कल्पना नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. इकडे खूप पाणी पण आहे, व्यवस्थित पाण्याचा साठा पण आहे. हा इथे बसू शकता तुम्ही, इथे मस्त बसू शकता, नाश्ता करू शकता. सकाळी बघितलं असाल इकडे आपली पब्लिक नाश्ता करत होती बसून. मस्त प्लांटेशन केलंय, पाणी व्यवस्थित आहे. बघा हा जो आहे हा तुम्ही एंट्री केली काय, एंट्री केल्यानंतर हा आत जाण्याचा एरिया आहे. हा एवढा याचा स्पेशियस असा कॉरिडॉर आहे व्यवस्थित. आणि आतमध्ये जे रूम्स आहेत, तर मी रूम्स दाखवतो. कदाचित लाईट 2 मिनिटं. हा आहे लाईट. बघा हा जो आहे पहिला हॉल आहे. एंट्री केला मोठा टीव्ही आहे मस्तपैकी, व्यवस्थित आहे. तुमचे कपडे सगळे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. एक छोटासा बेड आहे. आणि वरती बघाल तर खूप सुंदर प्रकारे असं इंटिरियर केलंय त्यांनी. हा किचन एरिया आहे. हा किचन आहे पूर्ण. म्हणजे तुम्ही स्वतःच जर आणलेले असतील वस्तू तर तुम्ही याच्यावर बनवू शकता. व्यवस्थित मांडणी आहे भांडी ठेवण्यासाठी. फ्रीज आहे, पब्लिकला नीड असते फ्रीजची, त्यासाठी फ्रीज पण वर्किंग कंडिशनमध्ये. हा अजून एक ह्यूज साईड बेडरूमच बोलू शकता तुम्ही. हा बेडरूमच आहे. हा फर्स्ट हॉल होता आणि हा एवढा किंग साईज बेडरूम आहे मोठा. त्यानंतर इकडे 2 वॉशरूम्स आहेत. आणि हा अजून एक जो आहे बेडरूम आहे बघा. आणि ह्या बेडरूम मध्ये हा अटॅच्ड वॉशरूम आहे, पण व्यवस्थित आहे. हा सेकंड बेडरूम आहे. तर असे 2 बेडरूम, 1 हॉल, 1 किचन आणि बाहेरचा स्पेशियस एरिया असा मिळून सुंदर असं फार्म आहे. बघा वायफाय पण आहे. पब्लिकला नीड असते काम करण्यासाठी, रेंज नसते तर हे वायफाय देखील प्रोव्हाइड केलेले त्यांनी. बघा इकडे बसण्यासाठी व्यवस्थित असं. आणि त्याच्यानंतर नीड असते पब्लिकला. हा एक छोटासा ज्यूक बॉक्स आहे. इथे देखील काहीतरी तयार होतंय. आता सुरुवात झाली आहे ते बनायला, ते आता तयार होतंय. ते किचन एरिया आतमध्ये. वॉश बेसिंग आहे ना, किचन एरिया आहे. बघा किचन एरिया आहे. आणि इथे पण एक स्पेस आहे, अशी तुम्ही रात्री बसू शकता. अशी व्यवस्थित प्लेस आहे. आम्ही 11ला निघालो आणि 11:30 अच्छा आम्ही 11:30ला निघालो आणि 12ला पोहोचलो. जवळच आमच्या इथून. हॅलो गाईस. कोण मी पण पाण्यातच आहे. माझे बाबा फोटो काढतायत. चेक
बाबा झूम करतायत. पाणी एवढं डीप आहे, लाईक माझी हाईट पण नाही तेवढी. त्यांचं दोघांचं वेगळंच काहीतरी चालू होतं. बघू बघू. प्रियंका चोपडा भाई. ए दीदी सेलिब्रिटी नाही वाटत ही दीदी. आते चष्मा बिस्मा लिपस्टिक लावून आहे. टाकलेला आहे शोधायला घ्या. चैतल तिथे बाजूला. थांबा बाजूला लांब होता बाय. मी गोल फिरतो थांबा. भाई एवढा का झूम केलास? पिंटाची हंडी फुटली रे पिंटा. काय ते? थोडं पण काकडी गाजर मुळा नको. हाणायचं. अरे जेवू दे यार. पब्लिकने हाणायला पण सुरुवात केली जेवायला. व्हेज मध्ये पनीर आहे. अजून काय? मटकी कुठे आहे? मटकी दिसलीच नाही. पुढे उभं राहून. हा ही मटकीची उसळ आहे. ना म्हणून थांबलोय. हे का द्या मला. चपाती आहे. हे सोनीला वाढायचं. सॅलड आहे. मटकीची भाजी काढा. चिकन ग्रेव्ही रस्सा. चिकन सुका दिखाओ भाई लोग. चिकन सुका दिखाओ. चिकन सुका आणि याच्यामध्ये भात आहे. हे भाजी घ्या पनीरची. मस्त असा मेन्यू आहे. व्हेज नॉनव्हेजचा तुम्हाला दोन्ही मेन्यू भेटेल. नॉनव्हेजमध्ये एक चिकन सुका भेटेल आणि एक ग्रेव्ही चिकन भेटेल. भात पाहिजे तर भात, भाकरी आणि चपातीमध्ये ऑप्शन आहे तुम्हाला. भाकरी किंवा चपाती असं तुम्हाला ऑप्शन भेटेल. आणि भाजीमध्ये पण 2 भाज्या आहेत. एक होती मटर पनीर आणि एक होती मटकीची उसळ. असं 2 आहेत. त्याच्यानंतर पापड आहे, लोणचं, सॅलड अशा वस्तू तुम्हाला सगळ्या भेटतील. म्हणजे जेवणाचे प्रकार सगळे असतील असे तुम्हाला. आणि ते इन्क्लुडिंग तुमच्या पॅकेजमध्येच आहे. विथ फूड आहे पॅकेज. खाल्लेवडी असं तुम्ही बिलकुल समजू नका. मला इथे मिळाला. घेऊन आली. माझ्या पायाला लागला. खाली गेली. चिटिंग आहे चिटिंग. बाळा शॉट. तर आपण निघालोय आता. मजा करून झाली. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये सांगितली आहे मी. ठीक आहे. पूर्ण एरिया आहे आजूबाजूला. मस्त गार्डनिंग केली आहे. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स आणि सगळे कॉन्टॅक्ट्स दिलेत. प्राईस काय आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावरच समजेल. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुंदर सुंदर येत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट मला नक्की प्रश्न खाली विचारा. मी सगळ्यांची कमेंटची उत्तरं देईन. ओके. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.